प्रज्ञा पोळे. परत एक त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रज्ञाजींना तसे आपण सर्वजण ओळखतोच, तरी त्यांची थोडक्यात ओळख तुम्हा सर्वांना करून देते. प्रज्ञा पोळे या लेखिका, पत्रकार असून ABP माझा येथे वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. पत्रकारितेचे शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर PR क्षेत्रातून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली व नंतर पत्रकारितेत प्रवेश केला. गेली 7 वर्ष त्या ABP माझा या आघाडीच्या वृत्तवाहिनीत डेप्युटी प्रोड्युसर आणि वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेतील योगदानासाठी अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यात नारद पुरस्कार, सर्वोत्तम वृत्तनिवेदिका पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाकडूनही त्यांना विशेष सन्मान करण्यात आला आहे. लेखिका म्हणून त्यांनी अभिनेते प्रसाद ओक यांच्या माझा आनंद आणि अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांच्या संसदेत गरजतो सह्याद्रीचा छावा या 2 पुस्तकांचे शब्दांकन केले आहे. तर अशा या हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रज्ञाजींच्या आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत केलेच आहे. तर आता आपण प्रज्ञाजींशी थोडीशी बातचीत करूयात. प्रज्ञाजी नमस्कार. ह्या अँकरिंगमध्ये येण्याचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि या प्रवासात तुम्हाला काही अडचणी नक्कीच आल्या असतील, ते आम्हाला सांगू शकाल का तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा मला प्रज्ञाजी म्हणू नका, मला फक्त प्रज्ञा म्हणून हाक मारा, मला जास्त कम्फर्टेबल फील होईल. खरं सांगायचं तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये येण्याचा माझा तसा काही विचार नव्हता, कारण मला कायमच प्रोफेसर व्हायचं होतं आणि माझे बाबा पत्रकार आहेत आणि त्यांचं आयुष्य मी खूप जवळून पाहिलं होतं आणि मी त्यांना कायम हेच म्हणायचे की बाबा तू जे आयुष्य जगतो आहेस ना ते मला नाही जगायचं आहे, मला पत्रकार नाही व्हायचं आहे. पण असं असतं की जे आपण जास्तीत जास्त नाकारतो तेच फिरून परत आपल्या वाटेला येतं आणि आपल्याला तेच करावं लागतं. त्याचा सगळ्यात मोठा अनुभव मला आला आणि ABP माझामध्ये मला संधी मिळाली. पहिल्यांदा मी मनोरंजन क्षेत्राशी निगडीत काही जे बीट्स असतात, एंटरटेनमेंट बीट्स, त्याच्यावरती काम करत होते. पण त्याच्यानंतर माझे संपादक राजीव खांडेकर सर जे इकडे येऊन गेलेले आहेत, त्यांनी संधी दिली आणि त्यानंतर वृत्तनिवेदनाचा प्रवास सुरू झाला. आणि मग यामध्ये काही अडचणी तशा आल्या की नाही तुम्हाला? असं आहे की आपण कोणतंही काम ज्यावेळी खूप मनापासून स्वीकारतो आणि खूप मनापासून ते काम आपण करायला लागतो, त्यावेळी आपल्याला अडचणी नाही वाटत. आपण रोजच्या आयुष्यातले काही प्रसंग म्हणून त्यांच्याकडे बघतो, त्यांच्याशी डील करतो आणि त्यातून मार्ग काढून मोकळा होतो. त्याच्यामुळे अडचणी अशा काही आल्या नाहीत, पण काही ऑब्स्टॅकल्स होते, पण काम खूप मनापासून करत असल्यामुळे त्या कधी अडचणी नाही वाटल्या मला. किती छान. म्हणजे कामातून आनंद मिळाला की अडचणी येत नाहीत. बरोबर आहे. मॅडम, तुमच्या करिअरमधला सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता आहे? म्हणजे तुम्ही कोणत्या क्षणाला ते क्रेडिट द्याल आणि आमच्यासोबत नक्की शेअर करा ते. खरं तर आता 7 वर्ष झाली. खूप क्षण आले, पण आत्ता इतक्यातला क्षण सांगते की माझा कट्टा आपण सगळेजण पाहत असाल आणि माझ्या कट्ट्यावरती आत्ता कवयित्री अरुणाताई ढेरे येऊन गेल्या आणि त्यांची शब्दसंपदा, त्यांची शब्दकळा, त्यांचं लिखाण हे किती मोठं आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळी कट्ट्याचं शेवट समारोप करायचा असतो त्यावेळी मी काही ओळी वापरल्या होत्या आणि त्यांनी खूप मनापासून मला तिकडे दाद दिली होती आणि अरुणाताईंकडून ती दाद येणं, आपल्या शब्दांना ती दाद मिळणं, हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. असे असंख्य प्रसंग आहेत सांगण्यासारखे, पण आत्ता मला इतक्यातला हा आठवतो आहे की अरुणाताईंनी आपल्या शब्दांचं कौतुक करणं याहून काय वेगळं पाहिजे. अतिशय भाग्यवान आहात मॅडम तुम्ही. आत्ताच सर आपल्याला म्हणाले की त्यांनी हसीना पारकरचा फोटो घेतला. तसे लाईव्ह अँकरिंग करताना आव्हानात्मक प्रसंग तुमच्यासमोर पण आलेच असतील ना? असा एखादा सांगू शकाल का? आमचा रोजचाच जो काही कार्यक्रमाचा भाग असतो तो लाईव्ह असतो आणि अनेकांना असं वाटतं की न्यूज अँकर म्हणजे काय, समोर दिलं आहे ते आम्हाला फक्त वाचून दाखवणार. तर असं नसतं. आम्हाला त्या बातमीचा भूतकाळ, वर्तमान, भविष्य या तिन्हीचा आढावा घेऊन एकही शब्द चुकीचा न बोलता ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते. त्यामुळे रोजचा दिवस आव्हानात्मक असतो. बरं, असं नाही की कामाचा साचा जरी ठरलेला असला तरी साच्यातलं सारण रोजचं वेगळं आहे.
रोजच्या बातम्या वेगळ्या आहेत, रोजचे प्रसंग वेगळे आहेत, रोजच्या घडामोडी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी सतत तयार राहावं लागतं. त्यामुळे लाईव्ह बुलेटिन करत असताना आव्हानात्मक प्रसंग असे खूप येतात. पण एक प्रसंग मी नक्की सांगेन की सकाळी मी 8 वाजता बुलेटिन करत होते आणि मी बातमी दिली होती की आजपासून जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची सुरुवात होती आहे आणि अजित पवार आजपासून बारामतीतून त्यांचा दौरा सुरू करत आहेत. बारामतीमध्ये त्यांच्या 4 सभा होणार आहेत. ही बातमी मी दिली 8:30च्या बुलेटिनला आणि त्यानंतर ज्यावेळी मी पुढच्या बुलेटिनला गेले त्या बुलेटिनला जात असताना माझ्यासमोर बातमी होती की अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं. म्हणजे ज्या माणसाला आम्ही रोज पाहिलं आहे, म्हणजे 6 वाजता जो माणूस ऑन फील्ड उभा असतो आणि त्याच्या बातम्या कव्हर करण्यासाठी आमच्यापासून रिपोर्टरशी सगळ्यांची धडपड होते, जो माणूस आता 4 सभा पुढे घेणार आहे असं सांगून आपण एक बुलेटिन थांबवतो आणि पुढच्या बुलेटिनला जाईपर्यंत तो माणूसच आपल्यात नाही आहे आणि त्याचा इतका दुर्दैवी अंत झाला आहे. ही गोष्ट स्वीकारून पचवून स्वतःला मानसिकरित्या तयार करून पुढे 2 तास ती लोकांना सांगणं, ह्याच्यासाठी मला त्या क्षणाला खूप जास्त ताकद लावायला लागली होती. अगदी म्हणजे कल्पनाच नाही करवत आहे की कसं तुम्ही केलं असेल ते. म्हणजे सामान्य माणसाला इतका धक्का बसला होता आणि ते त्यांनी सांगितलं आहे. खरंच खूप आव्हानात्मक प्रसंग होता. प्रज्ञाताई, आता मी तुम्हाला आणखीन एक विचारेन की तुम्ही जी मुलाखत पण घेता तर तुम्हाला एखादी कठीण मुलाखत वाटली का हो कोणाची? कारण बरीचशी व्यक्तिमत आता तुम्ही किती सहजपणे खुलतायत आता, पण काही असतं ना असं अवघड मुलाखत झाली अशी कोणती? मुलाखती मी ज्यावेळी जसं सांगितलं की एंटरटेनमेंट बीटला होते त्यावेळी खूप मुलाखती घेतल्या आणि त्यामध्ये माझी पहिली मुलाखत होती ज्यांचा तुम्ही आत्ता उल्लेख केलात, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. ती मुलाखत पाहून खरं तर राजीव सर खूप खुश झाले होते आणि त्यानंतर माझा वृत्तनिवेदनातला प्रवास सुरू झाला. सो ती मुलाखत माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती, कारण का मला हे फील्ड जॉईन करून अवघे 5-6 महिनेच झाले होते आणि थेट एका खासदाराची मुलाखत घ्यायला जायचं. अभिनेता म्हणून त्यांची मुलाखत घेणं ही वेगळी गोष्ट आणि एका मतदारसंघाचा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची मुलाखत घेणं ही खूप वेगळी गोष्ट. त्याच्यामुळे ती एक मुलाखत माझ्यासाठी आव्हानात्मक होती. आमचा एक कार्यक्रम असतो माझा महाराष्ट्र माझं विजन नावाचा. मी श्रीकांत शिंदेंच्या मुलाखतीची सगळी तयारी केलेली होती की आता पुढच्या 10 मिनटात श्रीकांत शिंदे येतील आणि त्यांची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे. आणि 5 मिनटं शिल्लक असताना माझ्या सिनियर्सने मला येऊन सांगितलं, तुला श्रीकांत शिंदेंची नाही, तुला रोहित पवारांची मुलाखत घ्यायची आहे. असं झालं की मी श्रीकांत शिंदेंसाठी पूर्ण प्रिपेअर्ड आहे. आता मेंटली माझ्याकडे प्रश्न आहेत, काउंटर क्वेश्चन्स आहेत. आता तुम्ही मला सांगता रोहित पवारांची मुलाखत घ्यायची, पण तीही मुलाखत मला असं वाटतं आत्तापर्यंत सगळ्यांनी खूप जास्त पाहिली आहे, कारण का लाखो व्ह्यूज आहेत यूट्यूबवर त्या मुलाखतीसाठी. ग्रेट अगदी ग्रेट. तर मॅडम, हे करण्यासाठी तुम्ही कोणती कौशल्य आत्मसात केली? काय सांगाल तुम्ही की यशस्वी वृत्तनिवेदक म्हणजे ऐन वेळेवर जो बदल होतो त्यावेळेला आपल्याला फंबल व्हायला होतंच, मग तुम्ही असं कोणतं कौशल्य आत्मसात केली आहेत की आमच्या लोकांनाही सांगाल, ज्यांना या क्षेत्रात येण्याचं रस आहे त्यांना काय सांगाल? सगळ्यात जास्त म्हणजे मेंटली खूप शांत राहायचं, काहीही झालं तरी, समोर कोणताही प्रसंग आला तरी. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप हजरजबाबी राहावं लागतं की आधी काय घडलं आहे, आत्ता काय घडतं आहे आणि जे आत्ता घडतं आहे त्याचे भविष्यात काय परिणाम असू शकतात. या सगळ्याबद्दल तुम्हाला तुमचा एक सेल्फ ॲनालिसिस स्वतःजवळ सतत ठेवणं खूप गरजेचं असतं. मिनिंग बिटवीन द लाईन्स वाचण्याची तुमची कपॅसिटी खूप जास्त असायला लागते. म्हणजे याचं एक छोटं उदाहरण मी देईन की धर्मवीर नावाचा एक सिनेमा आलेला होता जो आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित होता आणि मी ठाणेकर आहे, त्याच्यामुळे मी तो सिनेमा पाहायला गेले होते आणि तो सिनेमा पाहून मी माझ्या बाबांना मेसेज केला होता मे 2022मध्ये की एकनाथ शिंदे कदाचित वेगळी वाट पकडू शकतात. त्यांनी सिनेमामधून संकेत दिलेले आहेत, यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट. आणि त्याच्यानंतर महिन्याभरामध्ये एकनाथ शिंदे दुसऱ्या पक्षात गेले. म्हणजे त्यांनी पक्ष सोडून ते बाहेर पडलेले होते, अख्खा पक्ष घेऊन बाहेर पडलेले होते. सो तुम्हाला मिनिंग बिटवीन द लाईन्स सतत वाचता आले पाहिजेत की तुम्हाला जेवढं दाखवलं जातं आहे किंवा तुम्हाला जेवढं दिसतं आहे तेवढंच कधीच नसतं. त्या पलीकडे त्याच्या मागे खूप घडामोडी घडत असतात आणि त्याचा अंदाज बांधण्याचं कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे. बापरे, ही किती छान गोष्ट सांगितली ना त्यांनी आपल्याला. म्हणजे ज्याची कल्पना राजकारण्यांना पण आली नाही त्या आधीच आपल्या मॅडमला कळलं होतं ते. मॅडम, आता आपण म्हणतो की सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे, बरोबर आहे? तर त्याचा परिणाम काय होतो आता सध्या अँकरिंगवर वगैरे, की त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागतं का तुम्हाला?
माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे चांगलं काम करता ते जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं तर लोक तुम्हाला खूप 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 ॲप्रिशिएट करतात. फक्त तुमच्या कामात काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे, साचेबद्धपणा नको. म्हणजे आता मी अगदीच महिनाभर ही प्रॅक्टिस केली आहे की मी कट्टा संपवत असताना जे काही बोलते त्या पाहुण्यांबद्दल त्याचे छोटेसे व्हिडिओ काढून इंस्टाग्रामवरती शेअर करते. पण लोकांना ते खूप जास्त आवडतात. लोक भाषा, शब्द ह्याच्यासाठी खूप जास्त कौतुक करतात, ॲप्रिशिएट करतात. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं काम खूप जास्त प्रामाणिकपणे करा. सोशल मीडिया हा एक फक्त प्लॅटफॉर्म आहे, ते तुमचं आयुष्य नाही आहे. तुमचे फॉलोअर्स हे तुमच्या कॉन्टेंटमधून तुमच्याशी जोडली गेलेली माणसं आहेत, ते तुमचे नातेवाईक नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या पाठी धावू नका. तुमचं काम फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया. त्याचा योग्य तो वापर करा, इतकंच. अगदी खरं मॅडम. माझा एक प्रश्न आहे. ॲज अ चाइल्ड यू मस्ट बी वॉचिंग दी न्यूज. हु वॉज योर बेस्ट न्यूज रीडर? रजत शर्मा तो अभी आए ना न्यूज़ में 10 बरस में. उससे पहले जब आप स्कूल में थी या कॉलेज में थी तभी तो रजत शर्मा ऑनलुकर मैगजीन चलाते थे बम्बई में. तभी वो न्यूज़ रीडर तो अभी 10 साल से वो चैनल चला रहे हैं. एज ए न्यूज़ रीडर जो DD 1, 2, 3 जो भी आता था तभी आप न्यूज़ ध्यान से देखती थी कि स्टूडेंट में एज ए चाइल्ड आपने नहीं देखा न्यूज़? मैं देखती थी हाँ. क्योंकि मेरे जो नाना जी थे जब हाँ. मैं उनके घर पे जाती हाँ थी जी. तो शाम 7 बजे हाँ. सह्याद्री वाहिनी पे मराठी न्यूज़ आती थी हाँ. और वो मुझे बिठाकर वो दिखाते दिखाते थे कि ना. तुझे ये देखना चाहिए. तुझे समझ में आए या ना आए वो बात अलग है, हाँ. लेकिन तुझे ये देखना चाहिए. तो आपको आपके नाना जी ने न्यूज़ रीडर फील्ड में लेके आए, उनकी ब्लेसिंग्स आए आपके साथ? जी बिल्कुल. Thank मेरे नाना जी ने सिर्फ मुझे न्यूज़ रीडिंग का फील्ड नहीं दिखाया, उन्होंने मेरी वाणी पे बहुत ज़्यादा संस्कार किए हैं, उन्होंने मेरी भाषा पे बहुत ज़्यादा संस्कार किए हैं. तो मैं जो कुछ भी बोलती हूँ वो सब उनकी देन है. थैंक यू. थैंक यू. मॅडम, या क्षेत्रात जे आता नवीन तरुणी यायचे विचार करतात, म्हणजे हे क्षेत्र खूप आकर्षक वाटतं सर्वांना, तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही की काय करावं, कोणती काळजी घ्यावी? म्हणजे आता कशी नवीन पिढी सदा काही झालं की नैराश्यामध्ये जाते पटकन, तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे खूप लोकांना असं वाटतं, मुलांना सध्याच्या, की आपण BMMची डिग्री केली म्हणजे आपण पत्रकार झालो, किंवा तुम्हाला काय वाटतं असं समोरच्याला विचारून आपल्या हातात एखाद्या न्यूज चॅनलचा बूम आला की आपण पत्रकार झालो असं वाटतं. पण ते तसं नसतं. पत्रकारिता हे क्षेत्र जरी असलं तरीसुद्धा ती एक खूप मोठी तपश्चर्या आहे आणि खूप लोकांनी या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करून आधीच ठेवलेलं आहे. आत्ता जी पिढी येते माध्यमांमध्ये, मीडियामध्ये, त्या सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की तुमचं वाचन खूप जास्त असणं गरजेचं आहे आणि ते सर्वव्यापी आणि सर्वांगी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण जेवताना सगळ्याचा विचार करतो ना की त्याच्यामध्ये हे जीवनसत्व पाहिजे, प्रथिनं पाहिजेत, फॅट्स पाहिजेत, सगळ्याचा विचार करतो ना, मग आपला जो सोल आहे त्याच्या नर्चरिंगसाठी, त्याच्या नरिशमेंटसाठी आपल्याला वाचन खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मग ते सर्वव्यापी असलं पाहिजे. मला फक्त कादंबरी आवडते म्हणून मी कादंबरी वाचन असं नाही, तर खूप जास्त वाचन करणं गरजेचं आहे. कारण का आत्ता माझ्यानंतर येणारी जी मी पिढी पाहते आहे त्यांचा मराठीचा अभ्यास नाही आहे, त्यांचा भाषेचा अभ्यास नाही आहे, कोणता शब्द कुठे वापरायचा, कोणता शब्द कुठे परिणामकारक आहे याचा विचार ते नाही करत. त्याच्यामुळे त्यांनी खूप वाचणं गरजेचं आहे. रेफरन्सेस तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही खूप जास्त वाचा. आणि हे क्षेत्र असं आहे ना की कधीच तुमचा ग्राफ इकडे असा नसेल, माझाही नाही आहे. तो कधी असा जातो, कधी इतका खाली येतो, कधी एकदम वर जातो, परत खाली येतो. सो ना तुमची तयारी असली पाहिजे. वर जाताना सुद्धा तुमचं डोकं शांतच असलं पाहिजे आणि खाली येताना सुद्धा तुमचं डोकं शांतच असलं पाहिजे. वर जाताना हुरळून जाणं आणि खाली येताना जर डिप्रेशन येत असेल तर तुम्ही या क्षेत्रात नाही टिकू शकत. अगदी अगदी. म्हणजे सांगतायत की मॅडम की कुठल्याही क्षेत्रामधला जो यशाचा मार्ग आहे तो कधी शॉर्टकट नसतो, आपल्याला लाँग कटच घ्यावा लागेल. मॅडम, आताच्या आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? आज काय संदेश द्याल या फोटोग्राफीच्या
प्रदर्शनाबद्दल. खरं सांगायचं झालं तर इकडे येऊन ज्यावेळी सगळेजण आपापली ओळख करून देत होते, मला खूप कौतुक वाटत होतं की वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत ही सगळी माणसं आहेत, पण त्यांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे फोटोग्राफी. आता खरं तर कॅमेराचा आणि माझा संबंध रोजचा आहे, पण माझ्यासाठी कॅमेरा म्हणजे फक्त एवढंच आहे. फोटो चांगले येतात म्हणून आयफोन घेणारी मी आहे. त्याच्यामुळे फोटोग्राफीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या सगळ्या लोकांनी मला दिला. प्रत्येकाचा छंद असतो, जसं मला वाचायला आवडतं, या सगळ्यांचा छंद फोटोग्राफीचा आहे. आणि तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की एक जिवंत क्षण कॅमेऱ्यात कायमचा कैद करून तो आपल्यासोबत आयुष्यभर ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि कॅमेराने आपल्याला दिलेली ती खूप मोठी उपलब्धी आहे. आणि त्या सगळ्याचा सगळेजण एवढा छान वापर करतात. आणि मला सरांबद्दल खरं तर बोलायला आवडेल की त्यांचा फक्त फोटोग्राफिक आय नाही आहे, तर त्यांची फोटोग्राफिक मेमरीसुद्धा आहे की आपण कोणता फोटो कधी कशासाठी का काढला या सगळ्याची उत्तरं त्यांच्याकडे आहेत. सो मला ते इतकं शिकण्यासारखं वाटलं त्यांच्याकडून की आपण कोणत्या क्षणी कुठे होतो, काय करत होतो आणि कशासाठी करत होतो याचं उत्तर आपल्याला आणखी 30 वर्षांनी कोणी विचारलं तर देता आलं पाहिजे. हे मी आज शिकले सरांकडून. सर, थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. प्रेक्षकांना मी आवाहन करेन की त्यांना जर प्रज्ञाजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारावीत. कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का प्रज्ञाजींना? हां मला एक विचारायचं आहे, पत्रकारितेमध्ये आपला जो मीडिया जो आहे, लोकशाहीचा तिसरा स्तंभ बोलतो आपण, पण आज त्याची अवस्था ढासळल्यासारखी वाटते. कारण सगळ्यात मोठा आवाज जो आहे सरकारविरुद्ध उचलण्याचा तो मीडियामध्ये आहे, पण हल्ली मीडियाच दाखवतच नाही सरकारविरुद्धचे. लोकशाहीचा कोणता स्तंभ तुम्हाला आत्ता भक्कम दिसतोय? नाही, पण त्याच्या विरुद्ध बोलण्याचे आवाज फक्त मीडियामध्येच आहे, बाकी सर्वसामान्यांचा आवाज जात नाही, पण मीडिया तो काम करू शकतो. आम्ही नक्कीच लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि सरकारला ज्यावेळी प्रश्न विचारण्याची वेळ येते तेव्हा सरकारलासुद्धा, आणि फक्त सरकारला नाही तर प्रशासनालासुद्धा प्रश्न विचारतो. आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देते मी. कालच मी सकाळी 8 वाजताच्या बुलेटिनमध्ये एक बातमी देऊन आली आहे की बुलढाणा जिल्ह्यातलं एक गाव आहे जिथे पाण्याची प्रचंड समस्या आहे आणि एकेका टँकरभोवती शेकडो माणसं घरातली जी बादली, जो ड्रम, जो कॅन दिसेल तो घेऊन उभी आहेत. आणि त्यावेळी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचा फोनो माझ्याकडे होता आणि त्यांना मी व्यवस्थित प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांनी आमच्या बातमीची दखल घेऊन आता त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या गावामध्ये दररोज 2 टँकर पोहोचत आहेत. आणखीन कुणाला प्रश्न विचारायचा आहे प्रज्ञाजींना? हां बोला सर. पत्रकारितेमध्ये मी चुकून आलेले काही असेल मग तुम्ही शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? कारण तुम्ही जो काही विचारता किंवा अभ्यास करता याचा अर्थ तुम्ही म्हणाला वाचनाची आवड आहे, चौफेर वाचन तर नक्कीच आहे, पण शिक्षणामध्ये चौफेर वाचन करत नाही, कुठे ते विषयातच वाचन नाही. माझ्या सुदैवानं मी बॅचलर ऑफ मास मीडिया केलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या 3 वर्षांचा कोर्स असा डिझाईन केलेला असतो की तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला वेगवेगळे 6 विषय असतात आणि ते 6 विषय विच इन्क्लूड्स फोटोग्राफी, लॉ, साहित्य, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन अगदी अग्रक्रमाने सांगायचं झालं तर प्रिंट, म्हणजे मी तर इलेक्ट्रॉनिक मीडियाशी निगडीत आहे, पण आम्हाला एक असाइनमेंट अशी होती की आम्हाला स्वतःचा एक पेपर प्रसिद्ध करायचा असायचा जो न्यूजपेपरसारखा असतो. म्हणजे मग ते कॉलम, सेंटीमीटर्स, DC, TC बातमी कशी लावायची, हेडिंग किती ठेवायचं, किती शब्दांचं ठेवायचं, इथपासून सगळ्याचं प्रॅक्टिकल नॉलेज आम्हाला दिलं जातं. आम्हाला वर्ल्ड लिटरेचरचा अभ्यास असतो, आम्हाला सायकोलॉजीचा अभ्यास असतो. त्याच्यामुळे आमचा कोर्सच असा डिझाईन केलेला आहे की आम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 6 वेगवेगळे विषय असतात आणि त्यामुळे तो कोर्स माझ्यासाठी खूप बेनिफिशियल ठरला. कारण काय पहिल्या बातमीच्या दुसऱ्या बातमीची काही संबंध असेल असं सांगू शकत नाही. तुम्हाला विषय एकाच 15 मिनिटं काय 10 मिनिटं तुझा स्पेअर असेल तर तुम्हाला 10 विषयसुद्धा हँडल करायचा, मग तेव्हा तुमचा कुठल्या शिक्षणाचा उपयोग नाही. मास मीडियाला सोडून द्या, पण तुम्ही जे काय वाचन करता त्या कुठल्या विशेष विषयाचा केला की आपल्या आध्यात्मिक गोष्टींचा विचार केला? नाही,
नाही, मी जसं म्हटलं की चौफेर वाचन असतं आणि असं नसतं की तुम्ही प्रत्येक बातमीला तुमचं वाचलेली प्रत्येक गोष्ट तिकडे अप्लाय केलीच पाहिजे. पण जर एखादी संवेदनशील बातमी असेल तिथे तुम्ही करू शकता, किंवा एखादी पॉझिटिव्ह न्यूज असेल आणि तिथे असं असतं की ठरवून काही गोष्टी नाही बोलल्या जात. म्हणजे मला ज्यावेळी प्रश्न विचारला जातो त्यावेळी मी कायम हे म्हणते की मला जी बातमी सांगायची आहे त्याच्या पलीकडे माझ्या तोंडून जे चांगलं बाहेर पडतं त्या बातमीच्या रेफरन्सने, तो त्या क्षणाचा आशीर्वाद असतो. त्या क्षणी मी बोलत नसते, माझा बोलविता धनी कोणतरी वेगळा असतो. अगदी खरं आहे. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे? थोडासा वेगळा प्रश्न माझ्या डोक्यात आलाय. आय डोंट नो वेदर इट इज रिलेटेड हिअर, बट पत्रकारिता सोडून एक निवेदिका म्हणून जेव्हा आता पेपरमध्ये आपण छोट्या छोट्या ॲडव्हर्टाईज बघत असतो, वगैरे मठामध्ये किंवा लोकसत्तेमध्ये आजच्या पानावरती शनिवार असतात, यशस्वी निवेदक बना. ओके, असे खूप सारे क्लासेस चालतात, पण खरंच अशा 7 दिवसाच्या कोर्समधनं एक यशस्वी नियोजक बाहेर पडण्याचे चान्सेस असतात? तुम्ही पूर्ण यशस्वी व्हाल याची खात्री नसते, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या टिप्स मिळतात त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्यात आणि त्या कुठे वापरायच्या याची जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता मी सांगते की मी व्हॉईस कल्चरचा कोर्स केला दीपक वेलणकर सरांकडे. त्यांच्याकडे 2 लेवल मी केल्या आणि मी डबिंगचा कोर्स केला होता मी त्यांचं नाव उदय सबनीसांकडे. सो त्याच्यात त्यांनी मला माझ्या आवाजासाठी ज्या काही टिप्स दिल्या होत्या की मी माझा आवाज कुठे कसा लावला पाहिजे, जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा माझा आवाज कसा असला पाहिजे, उच्चार कसे असले पाहिजेत, वाणी किती शुद्ध असली पाहिजे, या सगळ्याचा त्यांनी माझ्याकडून सराव करून घेतला होता. सो काही गोष्टी उपजत असाव्या लागतात आणि काही गोष्टी डेव्हलप करायला लागतात. ज्या गोष्टी डेव्हलप करायच्या असतात त्याच्यासाठी हे कोर्स तुम्हाला मदत करू शकतात. म्हणजे ती तुमची एक पायरी असू शकते. शिडी पूर्ण ते नाही बनू शकत, ती एक स्टेप असू शकते तुमची. हां, त्याच्यात ॲडिशन करावीच लागते. एक्झॅक्टली. सो ती एक फक्त तुमच्यासाठी स्टेप असू शकते आणि त्या म्हणजे असतात, म्हणजे हे एक मला असं वाटायचं की सारख्याच ॲडव्हर्टाईज येत आहेत असे, आणि अशी किती निवेदक आहेत की जे ॲक्च्युली आपल्याला असे यशस्वी म्हणून जाहिरात ही गोष्ट अट्रॅक्ट करण्यासाठीच असते. म्हणजे ही नोज बेटर अबाउट इट. बट जाहिरात ही गोष्ट अट्रॅक्ट करण्यासाठी असते आणि त्याच्यासाठी ते अट्रॅक्टिव्ह हे असतात की यशस्वी निवेदक बना. पण त्यात फक्त तुम्हाला ट्रिक आणि टिप्स दिलेल्या असतात, त्या कशा वापरायच्या तुमचं आहे. येस येस येस. तुम्ही हा प्रश्न विचारलात ना, तर मला कळालं की गुरु भगिनी होता मी पण दीपक वेलणकर सरांचाच क्लास केलाय. आपल्याला आता तुम्ही फेक न्यूज AI बेस वगैरे असे येतात, ते कसं काय हँडल करतात? व्हॉइस ओव्हर करून ते नवीन भाषण रिलीज करतात, व्हिडिओज बनतात विथ व्हॉइस ओव्हर. त्याची काळजी आमच्यापेक्षा जे कन्झ्युम करणारे असतात ना त्यांनी जास्त घेण्याची गरज आहे. कारण का आमचा प्रयत्न हाच असतो की जास्तीत जास्त ऑथेंटिक आणि जे खरं आहे, जे आमच्या रिपोर्टरकडून आले, जे ग्राउंडला काम करत आहेत त्यांच्याकडून जेवढी माहिती आली आहे तेवढीच लोकांपर्यंत पोहोचवायची. पण लोकांनी काय कन्झ्युम करायचं याला आम्ही फिल्टर्स नाही लावू शकत, आणि लावलेत येस. जेवढा आमच्या रिपोर्टरकडं म्हणजे असं पण होतं की आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या पलीकडे थोडी जास्त इन्फॉर्मेशन वेगळ्या चॅनल्सकडे असते. ते चॅनलवरती दिसत असतं, ती आमच्याकडे नसते. पण जोपर्यंत आम्ही आमच्या रिपोर्टरकडून व्हेरीफाय नाही करून घेत की हे असं घडलं आहे का, हे असं खरंच झालं आहे का, तोपर्यंत आम्ही ते तुमच्यापर्यंत नाही पोहोचवत. अशा पद्धतीने काम करतो. आपल्याला हा प्रश्न पडण्याचं कारण काय की मी माझा प्रश्न हा कार्यक्रम टीव्हीवर बघतो, बाकी कुठलेही चॅनल बोलत नाही. जास्त करून न्यूज बघतो, बाकी मी ते टी व्हीच्या नादाला लागत नाही. कारण आपल्या कामाचं काय बिनकामाचं काय हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि नाहीतर त्याच्यामध्ये सिरियल आणि ह्या सगळ्या गोष्टीचे तो त्यांचा बिझनेस आहे आणि तो त्यांना करू द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण चांगलं वाईट म्हणायचा काही प्रश्नच येत नाही. पण मी तुम्हाला निश्चित सांगेन की सगळ्यांनी माझा कट्टा मात्र जरूर बघत जा. कारण त्याच्यावरती इतके सुंदर लोक येतात
आणि त्यांच्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला नाही, मिळतात. माझा कट्टा बघा, मी याच्यासाठी नाही सांगत की त्याचं अँकरिंग मी करते किंवा काय, पण सध्या जे न्यूज चॅनलमध्ये चाललं आहे ना, की फास्ट न्यूज द्यायच्या, जी बातमी येईल त्याचा भडीमार करायचा, त्याच्या पलीकडे ABP माझा लोकांसाठी काय करतं, तर तो माझा कट्टासारखा कार्यक्रम घेतो की ज्याच्यामध्ये असंख्य लोकं असतात जी खूप मोठं काहीतरी काम करत असतात, पण आपल्यापर्यंत त्यांचं काम पोहोचलेलं नसतं. ते पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम म्हणून काम करतो. म्हणजे आत्ताचं एक उदाहरण सांगेन. एक भागवत सर म्हणून, आत्ता महेश भागवत सर म्हणून कट्ट्यावरती आले. त्यांचा कट्टा आत्ताच आम्ही टेलिकास्ट केला. तेलंगणा कॅडरचे IPS ऑफिसर आहेत, पण ते मूळचे महाराष्ट्राचे आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात जो नक्षलग्रस्त भाग आहे, तिथे एकही चकमक घडू न देता आणि एकही पोलीस शहीद न होऊ देता त्यांनी 150 नक्षलवाद्यांना शरणागती पत्करायला भाग पाडलं. ह्युमन ट्रॅफिकिंगमधून त्यांनी हजारो स्त्रियांना मोकळं केलं, महिलांना, मुलींना मोकळं केलं, आणि फक्त मोकळं नाही केलं तर त्यांच्या रोजगाराची सोय त्यांना उपलब्ध करून दिली. त्यांच्यासाठी बचत गट निर्माण केले, त्यांना तिकडे छोट्या छोट्या कामांमध्ये गुंतवलं. आणि इतक्यावर न थांबता आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ज्या मुलांना UPSC द्यायची आहे त्यांना ते मार्गदर्शन करत असतात. आणि त्यांची पर्सेंटेज असे आहे की त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन गेलेली मुलं जास्तीत जास्त UPSC क्रॅक करतात. ते फर्स्ट अटेम्प्ट UPSC क्लिअर झालेले आहेत. सो त्यांचा कट्टा आत्ता आम्ही दाखवला आणि इतकं मोठं काम आहे त्या माणसाचं. पण जेन्युअनली सांगते, जोपर्यंत ते कट्ट्यावर येत नव्हते तोपर्यंत मलाही महेश भागवत कोण आहे ते माहिती नव्हतं. त्यामुळे माझा कट्टा नक्की बघा. नाही, आता गेल्या वेळेला बलवली सरांचा कट्टा झाला होता, भरत बलवली, आणि त्यात त्यांनी जी गोष्ट सांगितली ना, ती आपल्या सगळ्यांना सांगायची जरूर वाटे की ते 7 वर्षाचे होते तेव्हा त्यांना वाटलं की आता मी दीनानाथांसारखा गाऊ शकतो, मास्टर दीनानाथांसारखा मी गाऊ शकतो. का ते म्हणाले मला माहिती नाही, पण तिथून त्यांनी जी सुरुवात केलेली, तर ते कुठपर्यंत गेलं ते बघून आपण थक्क होतो की संगीतासारख्या क्षेत्रामध्ये एवढं काम त्यांनी केलेलं आहे. आणि कुठेही त्याच्यामध्ये आपण त्याला कसली गची वगैरे बाधा म्हणतो अशी काहीही नाही, एकदम डाऊन टू अर्थ माणूस. आणि असे अनेक लोक आपल्याला तिथे बघायला मिळतात. म्हणजे ज्यावेळी आपल्याला असं वाटेल ना की आपण खूप जास्त अचीव केलं आता, त्यावेळी एखादा माझा कट्टाचा एपिसोड काढून बघितलात ना की तुम्हाला कळेल की आपल्यापेक्षा खूप मोठं काम करणारी खूप मोठी माणसं या जगात आहेत. आणि त्या किती गोड वाटतात ना, नाहीतर आपण निवेदित बघतो अशी अंगावर येतं आपल्या तुम्हीच आहात ते. आपल्याला गर्वच वाटतं की अरे आपणच केलंय हा. आणि तुम्हाला पण विचारायचं ना, काही विचारायचं. मी जी अर्नाळ डेरेंच्या मुलाखतीचा उल्लेख केला ती क्लिप मी पाहिली आणि मला इतकं बरं वाटलं की इतक्या दिवसांनी इतकं चांगले शब्द निवडून अगदी वाक्यरचना फार सुंदर करून कुणीतरी बोलतं ते ऐकत राहावंसं वाटत होतं. त्याच्यावर मला असं वाटलं की तुम्ही स्वतः पण कविता वगैरे करत असाल. मी कविता करायचे, आता माझा तेवढा वेळ नाही मिळत, कारण का कविता करायचं म्हटलं ना की तुम्हाला तुमच्या जाणीवा खूप जास्त जाग्या ठेवायला लागतात सतत, आणि त्या जाणीवा जाग्या ठेवून जे जाणवतं आहे ते सतत झिरपून घ्यावं लागतं स्वतःमध्ये. आणि मी जर असं करायला लागले ना तर मला जगणं खूप कठीण होईल, कारण का माझ्यासमोर ज्या रोजच्या बातम्या असतात ना, बलात्कार, हत्या, दरोडा, खून, अपघात, या बातम्या जर मी माझ्या जाणीवा सतत जाग्या ठेवून द्यायला लागले तर मला खूप त्रास होईल. त्याच्यामुळे मी सध्या ते थांबवलेलं आहे. पण मी लिखाण करते, मला लिहायला खूप जास्त आवडतं. ब्लॉग नाही आहे, मी फेसबुकवर लिहिते. आणि गीतरामायणाचा उल्लेख झाला आत्ता. गीतरामायण हे माझ्या खूप 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 जवळचं आहे. माझी आई आणि मला जोडून ठेवणारा तो खूप खूप घट्ट धागा आहे, कारण आम्ही दोघे गीतरामायणातली गाणी खूप गातो, त्यावर खूप बोलतो. माझा आवाज नाही होत एवढा चांगला, रोज 4-4 तास बोलून गाता. पहिल्यांदा नाही, ठीक आहे, आवाज येतोय का माझा? काही आवाज व्हिडिओला नाही येणार. नमस्कार सगळ्यांना. सो माझा प्रश्न असण्यापेक्षा माझा एक कमेंट आहे.
मला लहानपणापासून म्हणजे असं वाटायचं की मी वृत्तनिवेदक वगैरे असं व्हावं म्हणून, पण माझ्यात ती तशी काही कला नव्हती. तर मला असं वाटायचं माझ्या मुलांनी ते करावं, पण मुलांचा सुद्धा वेगळाच व्यासंग आहे. तर हे फार आकर्षक वाटतं मला, म्हणजे न्यूज प्रेझेंटिंग करत असताना आपण वी लुक फॉरवर्ड टू दॅट. पण मला एक सांगा की तुम्ही ऑलरेडी याच्यातनं भरपूर काम केलेलं आहे. सो कुठलाही एखादं काम करत असताना जो संतोष मिळतो तो कुठलं तरी व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यातनं आपल्याला करता येत असेल त्यावेळी मिळतो. आता हे जे काम आहे ते बरंचसं साध्यबद्ध मला वाटतं आहे. म्हणजे कसं की काहीतरी स्क्रिप्ट लिहून आलेली आहे, ती आपल्याला वाचायची आहे, किंवा बरेचसे ऑलरेडी कन्स्ट्रेंट्स असतात, सिस्टीम्सचे बऱ्यापैकी कन्स्ट्रेंट्स असतात. तर त्यातनं तुम्हाला तुमचा व्हॅल्यू ॲडिशन कुठून मिळते आणि नेमकं काय तुम्ही करत असता जे तुम्हाला खरंच इंटरेस्टिंग वाटतं? जसं मी मगाशी म्हणाले ना की साचा एकच असला तरी त्यातलं रोजचं सारण वेगळं आहे. जर मी आज दिलेलीच बातमी मला उद्या उठून द्यायची असेल, परवा उठून तीच बातमी द्यायची असेल आणि चौथ्या दिवशी पण तीच बातमी द्यायची असेल तर मला कंटाळा येईल. पण माझ्यासमोर रोज येणारी बातमी नवीन आहे, रोज दिसणारी माणसं नवीन आहेत, रोज घडणाऱ्या घटना नवीन आहेत आणि त्यांचा अभ्यास मला करायचा आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की व्हॅल्यू ॲडिशन काय असतं, तर रोजच्या बातम्यांपलीकडे आता जर सांगायचं झालं तर पश्चिम बंगालच्या निवडणुका होत आहेत आणि 4 तारखेला त्यांची मतमोजणी होणार आहे, निकाल लागणार आहे. पश्चिम बंगाल हे खूप क्रुशियल राज्य आहे आणि त्याच्यासाठी ममता बॅनर्जींनी पण खूप जोर लावला आणि NDAचं तर स्वप्न आहे पश्चिम बंगाल काबीज करणं. सो त्याचा अभ्यास मी सुरू केला आहे. इतर लोकांकडे, आणि ही सवय ना मला वक्तृत्व स्पर्धेमुळे लागली, की इतर लोक जे मुद्दे मांडणार आहेत त्या पलीकडे माझ्याकडे काहीतरी वेगळे मुद्दे लोकांना सांगण्यासाठी असले पाहिजेत. मला जर असं वाटतं आहे की लोकांनी मला ऐकलं पाहिजे तर इतर 4 अँकर जे सांगत आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मी लोकांना सांगितलं पाहिजे जे लोकांना माहिती नाही आहे. ते माझं व्हॅल्यू ॲडिशन असतं आणि ते व्हॅल्यू ॲडिशन कधी त्यावेळी सुचलेलं असतं जसं कट्ट्याला सुचतं, किंवा मग त्याच्यासाठी आधी खूप अभ्यास करायला लागतो, जसं मी पश्चिम बंगालचा आधीपासून सुरू केलेला आहे. सो व्हॅल्यू ॲडिशनसाठी हे प्रयत्न करायला लागतात. थँक्यू. अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचार. एक नवनाथ बन सारखे उदरमुख असे पत्रकार समजा जे की भविष्यात काहीतरी करू शकत होते, त्यांनी राजकीय आसरा घेतला म्हणा किंवा राज्य याच्यात उतरले, त्याच्यावर काय म्हणताल तुम्ही? एकतर नवनाथ बन हे उदयोन्मुख पत्रकार नव्हते, ते खूप आधीपासून पत्रकारितेमध्ये होते, ते खूप आधीपासून काम करत होते, कारण मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की कोणी सांगितलं आहे की आयुष्याने तुम्हाला एक मार्ग दिला तर तुम्ही त्या एकाच मार्गावरून पुढे गेलं पाहिजे. जर तुम्हाला वाटलं की मला उजवीकडे जायचं आहे, मला डावीकडे जायचं आहे, तर कदाचित ज्या मार्गावरून तुम्ही जाताय त्यापेक्षा वेगळा मार्ग घेतल्यानंतरचं आणखी एक वेगळं ठिकाण, आणखी एक सुंदर ठिकाण तुम्हाला मिळू शकतं ना. नॉट नेसेसरी तुम्हाला गुगल मॅपने जो मॅप दाखवला आहे त्याच मॅपवरून तुम्ही गेलं पाहिजे. कधी कधी गुगल मॅप पण चुकवतो ना, चुकीच्या ठिकाणी नेतो ना. त्यापेक्षा जर स्वतःच्या मनाने एखादा निर्णय घेऊन वेगळ्या क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात गेलात, आणि माझं तर म्हणणं आहे की नवनाथ बनसारख्या लोकांनी राजकीय क्षेत्रात गेलं पाहिजे, कारण का सध्या राजकीय नेते जे काही बोलत आहेत आणि जे काही अभ्यासशून्य वक्तव्य केली जात आहेत त्याच्यापेक्षा ज्या माणसांचा अभ्यास आहे, ज्यांनी समाज पाहिलेला आहे, ज्यांना समाजभान आहे, अशी माणसं जर राजकारणात जात असतील, त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळत असेल, ते निवडून येत असतील तर काय वाईट आहे? नाही, पण त्यांनी ज्यांच्या विरोधात त्यांनी प्रश्न विचारले त्यांच्याच आसऱ्याला गेले, त्याच्यामुळे विचारतो. असे किती जण आहेत आत्ता? असे कितीतरी जण आहेत की जे काल, म्हणजे संजय गायकवाडांचं उदाहरण देते, जे म्हणत होते की कोरोनाचे जंतू सापडले तर ते मी फडणवीसांच्या तोंडात कोंबेन, तेच संजय गायकवाडात सत्तेत बसलेत ना. असे किती जण आहेत जे काल टीका करत होते, जे काल प्रश्न विचारत होते आणि आज सोबत आहेत. मग त्यात एखादे नवनाथ बन असले तर काय फरक पडतो? नाही, तसं नाही. माझं मत असं आहे की मीडिया जो आहे, जो तिसरा स्तंभ आहे, मग ते त्याच्यामुळेच म्हटलं की हा प्रश्न कधीतरी कुमार केतकरांबद्दल पण विचारा ना प्लीज. ते तर राज्यसभेवर गेले ना, काँग्रेसकडून गेले. नाही, आपला कुठल्या पार्टीशी संबंध नाहीये. नाही, तुम्ही खास करून नवनाथ बन बद्दल विचारलात ना, ते ABPचे होते. कुमार केतकर पण पत्रकारच होते, पण ते पण गेले की
ते पण गेले ना राजकारणात. सगळ्या बाजूने प्रश्न विचारा. अजून कोणाला विचारायचं आहे? टोणगावकर, तुम्हाला विचारायचं आहे? अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? तसा मी माईक घेऊन येते. हां, एखादी बातमी समोर आल्यावर तुमच्याकडनं फिल्टरवरून येते, सगळं मान्य आहे, पण केव्हा केव्हा तुमचा जो अभ्यास असतो त्याच्यामध्ये विरोधाभास कधी असं वाटतो का? आणि त्यावेळी तुम्ही स्वतःची कशी तयारी करता? विरोधाभास म्हणजे कोणत्या अनुषंगाने? विरोधाभास म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे किंवा त्यात जे म्हटलेलं आहे ते काय तुमच्या हातात आलंच आहे, त्याच्यापेक्षा आपण जास्त सांगू शकतो किंवा ह्याच्यात थोडी उणीव आहे, हेच आपल्या त्या क्षणात लक्षात आलं, हे तुमच्या अभ्यासामुळे. तर त्यावेळी तुम्ही स्वतःची तयारी त्यात वापरता की जी आहे तशीच वाचून नाही तुम्ही नाही दाखवता? नाही, जर तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टीवरती, तुमच्याकडे असलेल्या माहितीवरती जर तुम्ही ठाम असाल आणि तुम्हाला जर 100% माहिती आहे की मी जे बोलणार आहे ते योग्य आहे, ते चुकीचं नाही आहे किंवा त्याच्यावरून कोणतीही कॉन्ट्रोवर्सी होणार नाही किंवा त्याच्यावरून चॅनललाच कोणताही हार्म होणार नाही, तर त्या क्षणी उलट हे व्हॅल्यू ॲडिशन जे आहे त्याचं आमच्या सिनियर्सकडून खूप जास्त कौतुक होतं की अरे हे आम्हाला माहिती नव्हतं, पण हे तू सांगितलंस, तर त्यामुळे बातमी जास्त छान सजवली गेली, जास्त छान पद्धतीनं लोकांना सांगितली गेली. सो असं आम्ही करतोच ना, फक्त लिहून दिलं तेवढं नाहीच कधी सांगितलं जात. एखाद्या कसलेल्या फलंदाजासारखे चारी बाजूनी येणारे बॉल त्या मस्त अगदी षटकार लावतात. आणखीन कोणाला बॉल फेकायचा आहे? ओव्हर संपले. विचारायचं असेल कोणाला अजून काही विचारायचं जरूर विचारा. छान संधी मिळाली आहे तुम्हाला. प्रज्ञाजी आपल्याला अशा भेटत नाहीत कधी. तुम्ही खरंच विचारा, कारण मला असं लोकांशी 1 to 1 बोलायला खूप आवडतं आणि आपल्यामध्ये कायम एक स्क्रीन असते, माझ्यासमोर कॅमेऱ्याची आणि तुमच्यासमोर TV ची, त्यामुळे अशा गप्पा कधी होत नाहीत. सो विचारायचं असेल तर विचारा नक्की. मी संपलेत आता प्रश्न असं समजते. खूप खूप धन्यवाद प्रज्ञाजी. अगदी सगळ्या प्रश्नांना उत्तरे खूप खूप धन्यवाद. टाळ्या जरा कमीच झाल्यात. प्रश्न अगदी छान विचारली, टाळ्या भरपूर द्या. धन्यवाद.